नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण पहा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना महिन्याला किती रुपये दिले जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, 1500. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना महिन्याला 1500 रुपये दिले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा. गोल्या घुबड हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचे टोपणनाव आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, विष्णू गोखले. तर पहा, विष्णू गोखले या लेखकाचे गोल्या घुबड हे टोपणनाव आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. परमहंस सभेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, दादोबा पांडुरंग तरखडकर. तर पहा, दादोबा पांडुरंग तरखडकर या व्यक्तीने परमहंस सभेची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक चौथा. दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, कार्ल मार्क्स. तर पहा, कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. सुनंदा बलराम कुलकर्णी यांचे टोपणनाव खालीलपैकी काय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पहा, सानिया. तर सुनंदा बालराम कुलकर्णी यांचे टोपणनाव हे सानिया हे टोपणनाव आहे. प्रश्न क्रमांक 6. राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, राजस्थान. राजस्थान या राज्यामध्ये राणा प्रताप हा सागर. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, मूकनायक. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र हे मूकनायक होते. प्रश्न क्रमांक 8. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पहा, नरेंद्रनाथ दत्त. तर स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव हे नरेंद्रनाथ दत्त आहे. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, साबरमती, नर्मदा आणि तापी या ज्या 3 नद्या आहेत तर ते पहा पश्चिम वाहिनी नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 3, पहा, सन 1920 मध्ये. तर राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना सन 1920 मध्ये करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 11. एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, पहा, राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी हे एकच प्याला या नाटकाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 12. विठोबा मंदिर हे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पंढरपूर. महाराष्ट्रातील पहा पंढरपूर या ठिकाणी विठोबाचे मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 13. वित्त आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 22 नोव्हेंबर सन 1951. तर पहा, 22 नोव्हेंबर सन 1951 या दिवशी वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 14. मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू कोणत्या भागात आढळतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, मांडी. तर पहा, मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू हा मांडी या भागामध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 15. भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, मुंबई. तर पहा, भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर हे मुंबई हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 16.
वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 सूर्यप्रकाश. तर पहा, वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 17 समलिंगी विवाहास मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा नेदरलँड. तर समलिंगी विवाहास मंजूर देणारा समलिंगी कायदा हा पहा लागू करणारा पहिला देश हा नेदरलँड हा देश आहे. प्रश्न क्रमांक 18 रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सन 1773. तर पहा, सन 1773 या वर्षी रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा तो संमत करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 19 विलिनीकरण म्हणजेच खालीलपैकी काय आहे? तर विलिनीकरण म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक 1 पहा एकत्रीकरण. विलिनीकरण म्हणजेच एकत्रीकरण असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 लोणावळा. तर पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले योग आणि निसर्गोपचार केंद्र हे लोणावळा या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेचे कलम 19 खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे कलम 19, तर हे कलम पहा अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्याशी संबंधित असलेले ते कलम आहे. प्रश्न क्रमांक 22 हरियाणा या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 असीम कुमार घोष. तर पहा, असीम कुमार घोष हे हरियाणा या राज्याचे ते राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 23 बहमनी राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अलाउद्दीन हसन. तर पहा, बहमनी राज्याचे संस्थापक हे अलाउद्दीन हसन हे होते. प्रश्न क्रमांक 24 मानवी शरीराला कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा कार्बोहायड्रेट्स. तर पहा, मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स या घटकापासून शरीराला आपल्या ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 25 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हरमनप्रीत यांना मिळाला तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 हॉकी. तर पहा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हरमनप्रीत यांना मिळालेला आहे तर ते हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 26 PM जन आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 23 सप्टेंबर 2018. तर पहा, 23 सप्टेंबर 2018 या दिवशी PM जन आरोग्य ही योजना सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 27 दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, कॉलरा, विषम ज्वर आणि अतिसार हे जे 3 रोग आहेत तर ते दूषित पाण्यापासून पसरणारे ते रोग आहेत. प्रश्न क्रमांक 28 फ्रँक हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्स. तर फ्रँक हे पहा फ्रान्स या देशाचे चलन आहे. तर फ्रान्स या देशामध्ये पहा नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे चलनाचं. त्याचं नाव काय आहे तर ते युरो. फ्रँक हे नाव बदलून युरो हे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 29 ग्लोबल हंगर इंडेक्स 2024मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 105. तर पहा, ग्लोबल हंगर इंडेक्स 2024मध्ये भारताचा 105वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता 2023पर्यंत वाढवली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4
ओडिसा, तर पहा ओडिसा या राज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता 2023पर्यंत वाढवलेली होती. प्रश्न क्रमांक 31, भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेल्या चित्रकूटमध्ये खालीलपैकी कोणी ग्रामोदय विद्यापीठ सुरू केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, नानाजी देशमुख. तर पहा नानाजी देशमुख यांनी भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेल्या चित्रकूटमध्ये ग्रामोदय विद्यापीठ हे त्यांनी सुरू केलेले होते. कोणी सुरू केलेले होते तर ते नानाजी देशमुख यांनी. प्रश्न क्रमांक 32, मूलभूत कर्तव्याची संकल्पना डॅश या देशाकडून घेण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, USSR. तर पहा USSR या देशाकडून मूलभूत कर्तव्याची संकल्पना घेण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 33, ब्रह्मपुत्रा ही नदी अरुणाचल प्रदेश या राज्यात पोहोचल्यावर तिला डॅश या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पहा दिहांग. तर ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे तर ती अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये पोहोचल्यावर तिला दिहांग या नावाने ओळखले जाते. 1919मध्ये रौलट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हाईसरॉय होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड चेम्सफोर्ड. तर पहा 1919मध्ये रौलट कायदा मंजूर झाला तेव्हा लॉर्ड चेम्सफोर्ड हे भारताचे व्हाईसरॉय होते. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मध्य प्रदेश. तर पहा महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश या राज्याची सीमा ही सर्वात लांब आहे. प्रश्न क्रमांक 36, प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पूर्व महाराष्ट्र. तर प्राणहिता नदीचे खोरे हे पूर्व महाराष्ट्रापर्यंत पसरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 37, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, 24 डिसेंबर. तर पहा 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 38, लोकसभेतील सदस्याची सर्वाधिक संख्या किती असू शकते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 550. तर पहा लोकसभेतील सदस्याची सर्वाधिक संख्या ही 550 इतकी असू शकते. प्रश्न क्रमांक 39, थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 40, सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2, काठमांडू. कुठे? काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचे मुख्यालय आहे.